रक्षाबंधनसाठी बाहेरून स्वीट आणण्यापेक्षा घरातच ही बेसन बर्फी बनवा. खूपच मस्त होते आणि खूप झटपट तयार होते बरं. आणि किती खुसखुशीत होते हे तर तुम्ही पाहू शकाल. आणि अगदी जेमतेम साहित्यात तयार होते. म्हणजे फक्त साखर, तूप आणि बेसन या तीनच साहित्यात ही बर्फी तयार होते. बाकीचे साहित्य पूर्णपणे ऑप्शनल आहे. घरात काही जास्त सामान नसेल आणि काहीतरी स्वीट बनवायचं असेल तर तुम्ही ही बर्फी बनवू शकता. फक्त रक्षाबंधनलाच नाही, एरवी देखील बनवू शकता. दिवाळीला देखील ही बर्फी तुम्ही बनवू शकता. खूप छान होते आणि बिघडण्याची तर अजिबात शक्यता नाही. म्हणजे जर तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी 100% परफेक्ट होणारच. नमस्कार, मी अमृता. कणेक कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बेसनची मिठाई बघणार आहोत. ती खूप जबरदस्त होते आणि बनवायलाही खूप सोपी आहे बरं. तसंच खूप कमी साहित्यात तयार होते. आता रक्षाबंधन आले तेव्हा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. तर लगेच आपण रेसिपी पाहूया. त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. लगेच ही मिठाई कशी बनवायची हे आपण पाहूया. तर ही बेसन बर्फी बनवण्यासाठी आपल्याला 3 कप बेसन घ्यायचं आहे. बेसन घेताना चाळून घ्यायचं आहे. तसंच घरात जे नॉर्मल बेसन पीठ असतं ना, तेच बेसन पीठ घेतलेलं आहे मी. फक्त हे घरीच डाळ दळून आणलेली आहे, विकतच्या पॅकेटमधलं नाही आहे. आता हे बेसन आपल्याला तूप न घालता 10 ते 12 मिनिट छान लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे. तूप न घालता बेसन भाजून घेतल्यामुळे बेसन छान रवाळ होतं, असं थोडंसं दाणेदार होतं आणि त्यामुळे मिठाई पण छान खुसखुशीत होते. आता हे बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहेच, पण त्याचबरोबर आपल्याला इकडे पाकही बनवायचा आहे. पाक बनवण्यासाठी मी 1.5 कप साखर घेतलेली आहे आणि त्यात आता आपल्याला पाऊण कप पाणी घालायचं आहे. गॅस चालू करायचा आहे आणि आता सर्वात अगोदर आपल्याला ही साखर विरघळवून घ्यायची आहे. आपल्याला आता या मिठाईसाठी एकतारी पाक बनवायचा आहे. पण आता समजा तुम्हाला एकतारी पाक ओळखता येत नाही किंवा पाक बिघडतो, तरी देखील मिठाई परफेक्ट कशी बनवायची हे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. आता या पाकात थोडीशी घाण दिसते, त्यामुळे यात मी थोडंसं दूध टाकते. आता आपल्याला गॅस थोडासा वाढवायचा आहे, त्यामुळे या पाकावरती असा फेस होतो आणि या फेसातूनच या साखरेतली घाण बाहेर निघते. हा घाण फेस आपल्याला काढून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यानंतर छान स्वच्छ पाक तयार होईल. आपला सर्व घाण अशी चमच्याने काढून घ्यायची आहे आपल्याला. आता लगेच पाकाचा कलर तुम्ही पाहू शकाल, छान फ्रेश दिसतोय. आता ही घाण काढण्याच्या नादात एकतरी पाक होऊन जाऊ शकतो, त्यामुळे पाकाकडेही आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आता पाक कसा ओळखायचा, तर आपल्याला चमच्यावरती थोडासा पाक घ्यायचा आहे, तो थंड करून घ्यायचा आहे आणि 2 बोटाने चेक करायचा आहे. 2 बोटाच्या मध्ये अशी तार तयार होते, म्हणजे आपला पाक परफेक्ट आहे. लगेच गॅस बंद करायचा आहे. आता यामध्ये मी थोडासा कलर घालते. कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे. कलर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. हा पाक आता आपण साईडला ठेवूयात आणि बेसन पाहूयात. जवळपास 7 ते 8 मिनिट झालेले असतील. पाक बनवायला जास्त वेळ लागत नाही. आता पाक बनवता बनवता देखील आपल्याला या बेसनकडे लक्ष द्यायचं आहे बरं, नाहीतर हे बेसन खाली लागू शकतं. बेसन 6 ते 7 मिनिट भाजून घेतलं आहे मी. अजून याला थोडंसं 6 ते 7 मिनिट व्यवस्थित भाजून घेते. जवळपास 15 ते 20 मिनिट होत आलेले आहे. बेसन मी असं तूप न घालता व्यवस्थित भाजून घेतले आणि छान दाणेदार बेसन तयार झाले. आता मी पाऊण कप तूप घेतलेलं आहे, त्यातलं थोडं थोडं तूप घालून हे बेसन व्यवस्थित भाजून घेते. सुरुवातीला मी थोडंसं तूप घातले, बेसन त्यात व्यवस्थित मिक्स करून घेते. हवं तर तुम्ही एकदाच देखील सर्व तूप घालू शकता किंवा मग असं थोडं थोडं तूप घालू शकता. सुरुवातीला आपण बेसन भाजून घेतल्यामुळे आता तूप घातल्याच्या नंतर याला जास्त भाजायची गरज पडत नाही आणि बेसन खूप लवकर तूप रिलीज करतं. आता शेवटी राहिलेलं सर्व तूप यात मी घातलेलं आहे. बेसन त्यात व्यवस्थित मिक्स करून घेते. आता सुरुवातीला बेसन आपल्याला थोडंसं कोरडं वाटतं, पण जसं हे भाजत जातं ना, तसं हे ओलसर होत जातं आणि बेसनाच्या अशा गुठळ्या देखील होतात. तेव्हा त्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या आणि व्यवस्थित बेसन भाजून घ्यायचं आहे. बेसन भाजणं एवढीच फक्त मेहनत आपल्याला या बर्फीमध्ये आहे, कारण जेवढे आपण छान बेसन भाजू ना, तेवढी बर्फी आपली खायला छान होते. आता मगाशीपेक्षा तुम्ही पाहू शकाल हे गोळे असे ओलसर झालेले आहे आणि आता इथून पुढे फक्त 10 ते 15 मिनटं लागतात आपल्याला बेसन भाजायला. एकदम कमी गॅसवरती बेसन भाजते मी, त्यामुळे थोडासा वेळ लागतो, पण बर्फी खूप छान होते. तुम्ही जर हाय फ्लेमवरती बेसन भाजायला जाल तर त्याला कलर तर येईल, पण ते व्यवस्थित असं खमंग भाजलं जात नाही आणि त्यामुळे बर्फीही व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे कधीही बेसन भाजताना आपल्याला लो फ्लेमवरतीच भाजायचं आहे. मगाशीपेक्षा बेसन आता तुम्ही पाहू शकाल किती ओलसर झालेलं आहे. तर आता यातून तूप रिलीज व्हायला सुरुवात झाली. अजून आपल्याला हे 6 ते 7 मिनिट भाजून घ्यायचं आहे. आता शेवटी बेसन आपल्याला या स्टेजमध्ये दिसेल. आता हे छान ओलसर झालेलं आहे, व्यवस्थित भाजलेलंही आहे आणि कलरही बेसनाचा सुरुवातीचा कलर आणि आताचा कलर तुम्ही पाहू शकाल थोडासा चेंज झालेला आहे.
जास्त बेसन आपल्याला लाल वगैरे करायचं नाही आहे. यातून असं आता व्यवस्थित तूप रिलीज झालं की आपल्याला थोडंसं दूध यात घालायचं आहे. थंड दूध घालायचं आहे. थंड दूध घातल्यामुळे छान दाणेदार बेसन तयार होतं आणि बर्फीही छान दाणेदार होते आणि खुसखुशीत देखील होते. बेसनामध्ये दूध घालण्यापूर्वी गॅस थोडासा वाढवायचा आहे आणि त्यानंतर त्यावर दुधाचा शिपका मारायचा आहे. त्यामुळे छान बुडबुड येतात, बेसन असं फसफसून निघतं आणि त्यामुळे छान रवाळ कण तयार होतात. मी गॅस वाढवायचं विसरली होती. आता आपल्याला यावरती 1-2 वेळा असा शिपका मारायचा आहे आणि त्यानंतर बेसन असं थोडंसं ड्राय करून घ्यायचं आहे. बेसन भाजण्याच्या प्रोसेसला इथपर्यंत मला 40 ते 45 मिनिट लागलेले आहेत. तुम्हाला थोडाफार टाईम इकडे तिकडे होऊ शकतो. मगाशीपेक्षा आता बेसन खूप छान रवाळ दिसते आपलं. ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे, यामुळे मिठाईला छान रिझल्ट येतो. आता या बर्फीची अजून टेस्ट वाढवण्यासाठी तुम्ही दुधावरची साय असेल तर ती देखील यात घालू शकता. आता दूध घातल्याच्या नंतर बेसन असं थोडंसं ड्राय झालं, कोरडं झालं की आता आपल्याला यामध्ये पाक घालायचा आहे. सर्व पाक घातलेला आहे मी. गॅसही चालू आहे एकदम लो फ्लेमवरती. फ्लेवरसाठी थोडीशी इलायची पावडर घालायची आहे आणि पाकात बेसन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यात जर अशा गुठळ्या दिसत असेल तर त्या देखील व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहे. आता हे मिक्स करताना समजा तुम्हाला असं वाटतंय की हे मिश्रण खूपच घट्ट होत चाललंय, तेव्हा लगेच गॅस बंद करायचा आहे आणि बंद गॅसवरतीच आपल्याला यातल्या सर्व गुठळ्या फोडून घ्यायच्या आहे. कारण जर पाक बरोबर असेल तर हे लवकर घट्ट होतं, याला जास्त वेळ परतवून घ्यायची गरज पडत नाही. आणि जर समजा तुमच्याकडून जर पाक पातळ झालेला असेल तर याला थोडा वेळ जास्त वेळ परतवून घेण्याची गरज पडते. आता लगेच गॅस बंद केलेला आहे मी. जेमतेम 1 मिनिटाच्या आत मिश्रण आपलं ह्या कंडिशनमध्ये आलेलं आहे, कारण आपला पाक एकदम परफेक्ट होता. मिश्रण व्यवस्थित मिक्स करेपर्यंतच हे असं घट्ट झालेलं आहे. आता ज्या भांड्यात मिठाई सेट करायची त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यात हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे आपल्याला एकसारखं पसरवून घ्यायचं आहे. आता तुम्हाला ज्या साईजची बर्फी हवी त्याप्रमाणे त्या भांड्यात तुम्ही हे मिश्रण व्यवस्थित सेट करून घेऊ शकता. त्याला सेट व्हायला जास्त वेळ लागत नाही. मिश्रण असं व्यवस्थित पसरवून झालं की त्याला व्यवस्थित आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे. आता ही बर्फी तुम्ही अशी प्लेन देखील ठेवू शकता किंवा यावरती आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकून ती गार्निशिंग करून घेऊ शकता. मी यावरती थोडेसे पिस्ता आणि बदामचे काप असे पसरवून घेते, यामुळे खूप छान दिसते बर्फी. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यावरती ड्रायफ्रूट्स घालून हे पसरवून घेऊ शकता किंवा ड्रायफ्रूट्स नसेलच तर मग काही नाही घातलं तरी चालेल. ड्रायफ्रूट्स देखील थोडेसे असे दाबून घ्यायचे आहे, जेणेकरून ते मिठाईला व्यवस्थित चिटकून राहतील. ड्रायफ्रूट्स असे व्यवस्थित लावून झाले की हे आता आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. याला फक्त अर्धा ते 1 तास लागतो सेट व्हायला, जास्त वेळ लागत नाही. ही बर्फी थोडीशी थंड झाली की आपल्याला याला कट लावून घ्यायचे आहेत. तुम्हाला ज्या साईजची बर्फी हवी त्या साईजनुसार तुम्ही याला कट लावून घेऊ शकता. मी बर्फी थोडीशी अशी लांब आकारात कट करणार आहे, त्यामुळे याला अशा उभ्या लाईनिंग करून घेते आणि मध्ये फक्त एक आडवी लाईनिंग करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्रिकोणी चौकोनी तुम्हाला पाहिजे तशी बर्फी कट करून घेऊ शकता. कट लावून घेतल्याच्या नंतर आपल्याला हे थोडंसं सेट होऊ द्यायचं आहे आणि आता अर्ध्या तासानंतर ट्रेमधून आपण ही बर्फी काढून घेऊयात. तर सुरुवातीला आपल्याला याला थोडंसं मोकळं करून घ्यायचं आहे आणि एक पीस काढून घ्यायचं आहे. त्यानंतर ऑटोमॅटिक निघते बर्फी. तुम्ही पाहू शकाल बर्फी आपली एकदम व्यवस्थित सेट झालेली आहे आणि खूप छान खुसखुशीत झालेली आहे बरं, आणि चवीलाही अप्रतिम झालेली आहे. एक मी तुम्हाला तोडून देखील दाखवते. अगदी सहज तुटते आणि ट्रेमधून देखील किती सहज डिमोल्ड होते तुम्ही पाहू शकाल. बनवायलाही किती सोपी आहे हे तर तुम्ही पाहिलेच आहे. चवीलाही खूप भारी लागते. तुम्ही एकदा बनवून बघा, खूप आवडेल तुम्हाला. तर या रक्षाबंधनला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडेल, तुमच्या भावालाही खूप आवडेल. तर ही तोंडात विरघळणारी बेसन मिठाई नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात अशीच एक साधी सोपी मिठाईची रेसिपी घेऊन. तोपर्यंत तुम्ही ही मिठाई नक्की ट्राय करून पहा. बाय बाय.